व्हिसा पाकिस्तानकडनं कसा मिळाला हाही प्रश्न या संदर्भात उपस्थित केला जातोय आणि मुळात भारतामध्ये म्हणजे राज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून कोणी आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार करू शकतं का? यंत्रणा काय करतात त्याची तपासणी केली जात नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत. तुर्तास अजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता घेऊयात बातम्यांचा, मुसळधार पावसाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यातील मुसळधार पावसानं एकतानगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. अनेकांचे संसार पाण्याखाली गेलेत. पूर ओसरल्यानंतर घरात फक्त चिखलच चिखल दिसतोय. महिलांचे अश्रू अनावर झालेत. दरम्यान लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी म्हणजे संसारातल्या काड्या गोळा करायला मदत होईल असं या महिलांचं म्हणणं आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानं अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. त्यामुळे पुणे महापालिकेकडून पंचनामे सुरू झालेत. प्रत्येकाच्या घरी जाऊन पंचनामे केले जात आहेत. पुण्यातील नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली. खडकवासला धरणातून 55,000 क्युसेक्स इतकं पाणी सोडण्यात आलं. पाणी सोडताना पालिका आणि पाटबंधारे विभागामध्ये ताळमेळ नव्हता का याचीही चौकशी केली जाईल असं आश्वासन खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिलंय. कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या बद्दल सरकारला गांभीर्य नाही. आम्ही सांगितल्यानंतर प्रशासनानं पूर नियोजनाची बैठक घेतली तरी अजूनही मदत पोहोचलेली नाही असं आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आणि सरकारवर निशाणा साधलाय. विरोधी पक्ष म्हणून आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून अलमपट्टी धरणातून पाणी सोडायला सांगितलं नसतं तर अर्ध कोल्हापूर पाण्यात बुडालं असतं अशी टीकाही सतेज पाटील यांनी केली. कोल्हापूर शहरामध्ये महापुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. शाहूपुरीतील कुंभार गल्लीत पाणी शिरलं असून नागरिकांचं स्थलांतर सुरू झालंय. महापुराच्या धास्तीनं कोल्हापुरातील नागरिकांनी वाहनं सुरक्षित स्थळी हलवली आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा असल्याचं पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसानं कोल्हापुरात हाहाकार माजलाय. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे पट्टणकोडोतील घरांची पडझड झाल्याची घटना सुद्धा समोर येते. पावसामुळे जीर्ण होऊन काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. कृष्णा नदीला महापुरानं वेढा घातलाय तरीही काही अचाट तरुण जमावबंदीचे आदेश झुगारून कृष्णा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरल्याचं लक्षात येत आहे. तरुणांनी केलेली स्टंटबाजी एका तरुणाच्या चांगलीच अंगलट आली. पाण्याच्या प्रवाहात हा तरुण वाहून जात होता. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि दोरखंडाच्या सहाय्यानं आणि ट्यूबच्या सहाय्यानं या तरुणाचे प्राण वाचवण्यात यश आलं. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रंगावली, नेसू आणि सरपणी या नद्यांना पूर आलाय. पुराचं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरल्यानं सखल भागातल्या अनेक घरात पाणीच पाणी झालंय. नागरिकांचं नुकसान झालंय. महामार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं पाणी जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. नाल्यांची नीट सफाई झालेली नाही किंवा रुंदीकरण पूर्ण झालेलं नाही अशा गोष्टी लक्षात आल्या आणि यामुळेच रस्त्यावर किंवा अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं आता स्पष्ट झालंय. गेल्या 2-3 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसानं रेल्वे गाड्यांवरती परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. चिंचपाडा स्टेशनच्या जवळ मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावरती माती आली आहे. त्यामुळे भुसावळवरून अहमदाबादकडे जाणाऱ्या रेल्वेचा मार्ग बदलण्यात आलाय तर काही रेल्वे गाड्या या रद्द कराव्या लागल्यात. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे मेडीगट्टा धरणातून 7 लाख क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. स्पर्धा परीक्षांचा घोळ सातत्यानं समोर येतोय. त्यात नुकत्याच झालेल्या तालुका क्रीडा अधिकारी परीक्षेत लावलेल्या परीक्षेच्या निकालाबद्दल औरंगाबाद खंडपीठातल्या मॅटच्या न्यायालयानं संबंधितांना नोटीस बजावली आहे. 2 जाहिराती, 1 परीक्षा आणि 2 निकाल अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे मोठी तफावत आहे. पहिला निकाल लागल्यानंतर तो रद्द करून दुसरा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात तब्बल 16 परीक्षार्थी खेळाडूंना वगळण्यात आलं. यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुद्धा होऊ लागलाय. नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात येते आहे. इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करून घ्यावी, घरगुती वापरात
पिण्यासाठी वापरण्यात येणारं पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केलंय. सांगलीतील कणदूर विद्यालयात जोरदार पावसामुळे मैदानात चिखल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला दत्त विद्यालयानं विद्यार्थ्यांना जुन्या खेळांचा आनंद लुटता यावा यासाठी महोत्सवाचं आयोजन केल्याचं म्हटलंय. चिखलात आट्यापाट्या, पाठशिवणी, लंगडी, रस्सीखेच असे खेळ विद्यार्थ्यांनी खेळले आणि मनमुराद आनंद लुटला. राज ठाकरे यांच्या एकला चल्लोरेच्या भूमिकेवर संजय राऊत यांनी टोला लगावलाय. लोकसभेत पाठिंबा दिल्यानंतर महिनाभर फिरले, काही लोक बोलतात एक आणि करतात दुसरंच असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. भाजपचं आजपासून मिशन विधानसभा सुरू झालाय. पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांमधील विधानसभा मतदारसंघांची आज आढावा बैठक असून विधानसभा निवडणुकांसाठीची उमेदवारांची चाचपणी केली जाते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून चाचपणी सुरू आहे. ठाकरे गटाचे नेते रवींद्र मिर्लेकर यांनी आढावा बैठक घेतली. यावेळेला जिल्ह्यातील सर्व 15 मतदारसंघांचा आढावा घेण्यात येतोय. तर ठाकरे गट नाशिकमधील 5 ते 6 जागांवर दावा करणार असल्याचं मिर्लेकर यांनी म्हटलंय. आमदार अपात्रतेच्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी भरत गोगावले यांनी केली आहे. मात्र ठाकरे पक्षानं तातडीच्या सुनावणीवर आक्षेप घेतला. या प्रकरणी 6 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज संध्याकाळी बैठक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार राज्यातील पूरपरिस्थितीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यात जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी पुढाकार घेतलाय. मराठा आरक्षण लढ्यासाठी वैचारिक अभियानाची सुरुवात होणार आहे. याची घोषणा अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केली. दरेकर यांच्या भेटीनंतर त्यांनी ही भूमिका मांडली आहे. येत्या 5 ऑगस्टपासून या अभियानाची सुरुवात केली जाणार आहे. शिर्डीकर पुन्हा एकदा साई संस्थान प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी चक्क शिर्डीत मोर्चा काढला. यावेळेला शिर्डीतील गटबाजी सुद्धा उघड झाली. ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्यानं शिर्डीतले ग्रामस्थ संतापले आहेत. नाशिकमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय. कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराची नाशिकमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली. हद्दपार गुंड आणि सराईत गुंड यांच्यासह टवाळखोरांनी सुद्धा या मिरवणुकीत भाग घेतला. अर्वाच्य भाषेत घोषणाबाजी करत गुन्हेगारांच्याकडून पोलीस यंत्रणेला एक प्रकारे आव्हान देण्यात आलंय. या सगळ्या प्रकरणात कारागृहातून सुटका झालेल्या गुन्हेगारासह 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस पुन्हा एकदा या गुन्हेगाराला अटक करण्याची शक्यता आहे.